राजस्थान के खाटू श्याम मंदिर में दर्शन के लिए गए परिवार के घर में हुई लाखों की चोरी का नागपुर पुलिस ने पर्दाफाश कर दिया है। पांचपावली थाना पुलिस ने त्वरित जांच करते हुए दो आरोपियों यश उर्फ बाबा बंसोड़ और अंशुल उर्फ अनूप वाकड़े को गिरफ्तार किया है। पुलिस जांच में आरोपियों के पास से करीब 63,99,420 रुपए का मुद्देमाल बरामद किया गया है। इसमें लगभग 397 ग्राम सोने के आभूषण, 1060 ग्राम चांदी, एप्पल मैकबुक, मोबाइल फोन और लाखों रुपए की नकदी शामिल है। पूछताछ के दौरान आरोपी अंशुल ने करीब 10 महीने पहले हुई एक अन्य चोरी की वारदात भी कबूल की, जिसके बाद उस मामले में करीब 4,86,000 रुपए का सोना बरामद किया गया। पुलिस ने यह पूरी कार्रवाई गुप्त सूचना और तकनीकी जांच के आधार पर अंजाम दी। दोनों आरोपियों से पूछताछ जारी है और यह पता लगाया जा रहा है कि क्या उनका संबंध अन्य चोरी की वारदातों से भी है। याच्यामध्ये 15 जूनला या ठिकाणी रात्री घरफोडी झालेली होती। त्याच्या अनुषंगाने फिर्यादी गुप्ता आहेत, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता। त्याच्या अनुषंगाने जवळपास 63 लाखाचा मुद्देमाल गेल्याच्या अनुषंगाने माहिती गुन्हा दाखल त्या संदर्भात झालेला होता। त्याच्या अनुषंगाने आमच्या जी डीबी स्टाफ आहे, आमचे पीआय आहेत, आमचे एसीपी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सीपी सर, माननीय जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला। त्याच्यामध्ये जे रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, यश बनसोड आणि अंशुल वाकडे यांनी ही चोरी केल्याचं, घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याच्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे इंचार्ज माझगावकर, त्यांची डीबी टीम यांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा तपास केला आणि त्यामध्ये दोघांना अटक करून त्याच्यामध्ये जवळपास 64 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। और संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन एक घरफोडी ज्याच्यामध्ये 34 ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये गेलेलं होतं, ते पण आम्ही पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे। ज्याने असा एकूण जवळपास 64 ते 65 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आपण रिकव्हर केलेला आहे। जवळपास गेल्यापैकी पूर्ण मुद्देमाल आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे। याच्या अनुषंगाने एक मोठे घरफोडी या ठिकाणी उघडकीस झालेली आहे। सर, यांचा मोडच काय होता आणि यांचा मोडच असाच आहे की बंद जे घरं असतील ते घर फोडणे, तसंच घरावरून चढून घराचे पत्रे काढून त्यामधून चोरी करणे हे यांची मोडच आहे। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये वारंवार ते गुन्हे करतात। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती यापूर्वी कारवाई केलेली आहे, यापूर्वी अटकही केल्या आहेत। जसे ते जेलमधून सुटतात पुन्हा तेच घरफोडी करतात। दारू पिण्याच्या व्यसनेच्या आहेत, इतर त्यांना व्यसन आहे, त्या अंमलाखाली राहून ह्या चोऱ्या केल्या जातात। याच्यामध्ये पूर्णपणे आमचे पाचपावली पोलीस स्टेशनचे पीआय आहेत, पुरी साहेब, तसेच आमचे पीएसआय डीबी इंचार्ज माझगावकर आहेत आणि त्यांचे जे 5 युनिट आहेत डीबीचे, या सर्वांनी तर मी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून ह्या गुन्हा उघडकीस आणलेला आहे।